धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळ तर्फे वनवासी कल्याण आश्रमात महिला दिन साजरा। विद्यार्थिनींना स्नेह भोजनासह दैनंदिन जीवनातील वस्तू वाटप। आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील नकाने रोडवर असलेल्या वनवासी आदिवासी कल्याण आश्रमात धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळ तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी महिला दिवस साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्षा सौ रंजना विवेक विस्पुते, उपाध्यक्ष श्रीमती उषाताई नंदकुमार देवपूरकर, सेक्रेटरी सौ मीनल अभय नाशिककर, खजिनदार सौ मयुरी कुणाल तारखेडकर, सहसेक्रेटरी सौ मेघाताई पारस देवपूरकर, तसेच माजी अध्यक्ष सौ मंगलाताई जडे, सौ छायाताई विभांडिक, श्रीमती मीना रनाळकर, सौ संगीता विस्पुते, श्रीमती सुनंदाताई मोरे, सौ अमृता नाशिककर, सौ वैशाली सातबाई, सौ मेघा विस्पुते, सौ अंजली विस्पुते, सौ स्वाती जडे, सौ किरण जडे, सौ कल्पना मोरे, सौ नेहा नाशिककर, सौ नीलू आहिरराव आदी महिला मंडळ यांनी या ठिकाणी सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आली। तदनंतर आश्रमातल्या प्रमुखताईंनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहयोग दिले। तर प्रिया तारखेडकर, सौ संगीता विस्पुते यांनी सावित्रीबाई फुले व महिला दिनानिमित्त प्रमुख क्रांतिकारी महिलांसंदर्भात मुलींना या ठिकाणी त्यांच्या कार्याला या ठिकाणी उजाळा देण्यात आला, माहिती सांगण्यात आली। महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे विविध रूप या ठिकाणी महिला क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व महिला महापुरुषांची या ठिकाणी आठवण करून देण्यात आली। तर आश्रमातील मुलींना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आले। त्याचबरोबर पूजा बागुल यांनी या ठिकाणी देखील व्यायामाचे महत्त्व, त्याचबरोबर आपल्या शरीराची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, दैनंदिन चर्या कशी असली पाहिजे या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केले। तर मीनाक्षी बागुल, नूतन बागुल, रागिनी सोनार, उर्मिला सोनार यांनी महिलांना मुलींना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करून दिली होती। तर संगीत खुर्ची स्पर्धा देखील या ठिकाणी घेण्यात आली। या स्पर्धेत पहिल्या 5 स्पर्धकांना बक्षीस देखील देण्यात आले। तर त्याचबरोबर सर्व उपस्थित असलेल्या 35 ते 40 विद्यार्थिनींना महिलांच्या वतीने किराणा व दैनंदिन जीवनातील वस्तू त्या विद्यार्थिनींना या ठिकाणी वाटप करण्यात आले। सदरची ही एक संध्याकाळ त्यांच्या सोबत महिलांनी घालवून महिला दिवस हा उत्साहात साजरा केला। तर कार्यकारिणीच्या महिला व सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। तर अतिशय उत्साहात सदर महिला दिवस हा साजरा करण्यात आला। तर यावेळी धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार महिला मंडळ यांनी या ठिकाणी महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले असून त्यातलाच एक भाग म्हणून आज समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून सदरचा हा उपक्रम राबविण्यात आला। तर वनवासी आश्रमातील विद्यार्थिनींना या ठिकाणी स्नेह भोजनासह दैनंदिन जीवनातील वस्तू वाटप करण्यात आल्या।
आज सोन्याचा दिवस सुवर्णाक्षरी लिहावा, आज सोन्याचा दिवस सुवर्णाक्षरी लिहावा. आम्हा सर्व सुवर्णकार महिलांवर संत नरहरी महाराजांचा आशीर्वाद असावा, आशीर्वाद असावा. संत नरहरी महाराज की जय. आजच्या दिवशी आपण त्यांचाही उल्लेख केलेला आहे. महिला दिनानिमित्त बाकीच्यांनी आता बरेच जणांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मी या मुलींना एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही ज्या शाळेत जाता त्या कोणामुळे जातात? करेक्ट करेक्ट. की आज तुम्ही ज्या शाळेमध्ये जाता त्या या सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आपण आज शिक्षण घेतो आहे. आणि आजच्या दिवशी महिला दिनाच्या दिवशी आपण त्यांचंही स्मरण करून त्यांचा पण आपण या ठिकाणी गौरव करायलाच पाहिजे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या, मुख्याध्यापिका आणि स्त्री शिक्षणाची प्रेरणा त्यांच्यामध्ये होती, त्यांनी दिलेली होती. त्यांनी पुण्यामध्ये 1848 रोजी मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केलेली होती. आणि त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निवारण साठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष सावित्रीबाई फुले यांनी केला. 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा काढली आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलेले आहे. म्हणूनच तुम्ही आज मोठ्या थाटामाटामध्ये तुम्ही या शाळेमध्ये दुसऱ्या गावावर येऊन आणि त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन तुम्ही शिक्षण घेत आहात. विधवांचे केश वपन थांबवण्यासाठी नाभिकांचा संप सुद्धा त्यांनी घडवून आणलेला होता. त्यानंतर बालविवाह, सती यासारख्या अनिष्ट रूढींविरुद्ध त्यांनी लढा दिलेला आहे. सावित्रीबाई यांचे जीवन धैर्य, संघर्ष आणि समर्पणाचे प्रतीक असून आजही ते आपल्याला समानता व शिक्षणाच्या महत्वाची प्रेरणा देतात. म्हणून आपण सावित्रीबाई तुम्ही खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी, सावित्रीबाई तुम्ही खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी आणि तुमच्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी. अशा या सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. किंमत राहत नाही, पण ज्यावेळेस महिला नसते तेव्हा तिची खरी किंमत पुरुष संस्कृतीला कळते. तर आपण ह्याविषयी देखील जनजागृती केली पाहिजे. एखाद्या महिलेवरती अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर आपण तिच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे, तिला मदत केली पाहिजे. किंवा आपल्या समाजामधली किंवा इतर समाजामधली, सगळ्या समाजामधली एखादी गोरगरीब महिला असेल, तिच्यामध्ये काही कला गुण असतील, एखादी महिला पापड करत असेल, एखादी महिला काही वस्तू बनवत असेल, कागदाचे दागिने बनवत असेल, तर अशा महिलेला आपण सपोर्ट केला पाहिजे, तिला पुढे आणलं पाहिजे. ठेवला नाही कार्यक्रम, पण आपल्या दिवशीच्या निमित्ताने आज आपण इथे ठेवल्या आश्रमात. आज आपल्या ह्या छोट्या छोट्या मुलींसोबत आपण हा कार्यक्रम केलाय. तर सर्वांना माझ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण एखादं गाणं ऐकू आणि मग त्यांच्या बरोबर आपण संगीत खुर्ची खेळूया. कारण त्याची मूळ कामगार हक्क आणि स्त्रियांच्या आंदोलनामध्ये आहे. 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 15,000हून अधिक महिलांनी कामाचे तास, चांगला पगार आणि मतदानाचा हक्क मागण्यासाठी मोर्चा काढला होता. 1910 मध्ये क्लारा झेटकिनने कोलकातामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली, ज्यामुळे दरवर्षी एक दिवस स्त्रियांच्या हक्कासाठी समर्पित करायचं ठरवलं. 1917 मध्ये रशियात महिलांनी ब्रेड अँड पीस साठी 8 मार्च रोजी संप केला. हा दिवस अधिकृतपणे स्वीकारला गेला. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली. त्यामुळे जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला. म्हणून 8 मार्च हा फक्त उत्सव नाही, तो स्त्रियांच्या लढण्याची कामगिरी, आंदोलनाची आणि समतेच्या मागणीची आठवण करून देणारा दिवस आहे. आता मला सांगा, सगळ्यांना डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळ्यांना व्हायचं आहे. मग त्यासाठी आपली जीवनशैली किंवा आपली राहणीमान पण तशी आजच्या जगासाठी तशी पाहिजे. तर काय काय करता तुम्ही रोज? तुमची दिनचर्या कशी आहे? सकाळी उठल्यावर आंघोळ करता, व्यायाम करता,
भाजी पोळी खाताना रोज पोट भरून. आमच्यासाठी मॅगी खाता. थोडं हिवाळ्यात आपले तेल लावता किंवा साधं खोबऱ्याचं तेल सुद्धा लावलं तर चालतं. केस नियमितपणे थोडे कापायचे. आता जसं आपल्या मॅमने सांगितलं आहे की आपल्याला ती पण सुविधा उपलब्ध आहे. त्याने पण तुम्हाला एक स्वतः आपण नीट नेटके राहिलं तर आपल्याला पण एक फ्रेशपणा येतो आणि पुढे काय करण्याची एक एनर्जी येते. अजून दुसरं तर कोणाला छान राहायला आवडतं, सगळ्यांना आवडतं. अजून एक तुम्ही काहीतरी प्रोग्राम आहे समजा, तुम्ही नवीन ड्रेस घातला त्यावर तुम्ही कशी तयारी करता? काय काय तयारी करता? काय मेकअप काय करता? मेकअप सगळ्यांना माहिती आहे. काय काय मेकअप करता? काहीच नाही करत. असं वाटतं ना की छान ड्रेस घातला त्याच्यावर छान तयारी करू तेव्हा आपण अजून छान दिसू. तरी जाऊ दे. आता नेक्स्ट असं तुम्ही काय प्रोग्राम वगैरे असला किंवा नवीन काही ड्रेस वगैरे घातला तेव्हा छान तयारी करायचा, तुम्हाला अजून छान वाटेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की त्वचेची पण थोडी काळजी घ्या. आता ऊन आहे तर थोडं उन्हात वगैरे फिरणं किंवा बाहेर निघणं थोडं कमी करा. इथे आपल्या एरियामध्येच आतमधल्या कॅम्पसमध्येच राहा. केस वगैरे कापा, नखे वगैरे कापा, पाणी पोटभर प्या. स्किन हायड्रेटेड राहिली म्हणजे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण चांगलं राहिलं तर कुठले आजार पण होत नाहीत आणि त्वचा पण चांगली राहते. ठीक आहे, घ्यायला काळजी. स्वस्त वाटतो की आम्ही लहानपणापासून आता तर आमचं चान्स गेला, आता परत आम्ही त्याच्यामुळे तुम्ही तरी काळजी घ्या. छान तुम्ही पोटभर सात्विक जेवण जेवायचं. सात्विक म्हणजे खजूर, जे तुमच्यासाठी मिळालं ते. रोजचं अन्न सुद्धा छान असतं, पण ते तुम्ही व्यायाम केला ना तर तुमचे मणके, तुमचं मेंदू, तुमचे डोळे, तुमची त्वचा खूप छान होणार. आणि ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. का तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करण्यासाठी आपल्याला खायला लागतं, खाण्यासाठी आपल्याला व्यायाम पण, त्याच्यासोबत व्यायाम पण करायचा. आणि आता आम्ही तर कमी शिकलीये, मी कमी शिकलीये, मला खूप वाईट वाटतं. तसं तुम्हाला वाटायला नको. एकदा हातात आपलं बालपण निघून गेलं का मग आपल्याला पस्तावा येतो, जसं मला आला. म्हणून तुम्ही तसं करू नका. छान अभ्यास करा. हीच वेळ असते अभ्यासाची. म्हणून पाहिजे भरपूर अभ्यास करा, भरपूर मैदानात खेळा. मोकळ्या मोबाईल बिलकुल वापरू नका. जसं मी वापरते तसं बिलकुल करू नका. असा चष्मा लावायला लागेल मग डबल फिंगरचा. म्हणून तुम्ही छान पहिल्यापासून जे तुमचे डोळे आहेत, छान त्वचा आहे आणि तुम्ही छान दिसतात. केस पण छान आहे, प्रत्येकाचे छानच असतात. पण ते टिकवण्यासाठी खोबऱ्याचं तेल रोज लावायचं. रात्री शांत झोप येते. झोप भरपूर घ्या, पाणी भरपूर प्या. एवढंच मला सांगायचं की तुम्ही पण एक दिवस मोठ्या होणार, नक्की होणार आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या कल्याण आश्रमाच्या पार पाडत आता सध्या माझ्याकडे वसतिगृहाची सचिव म्हणून अशी जबाबदारी आहे. 2 वर्षापूर्वी पर्यंत माझ्याकडे प्रांत महिला प्रमुख म्हणून जबाबदारी होती. आणि तुम्हाला जर कल्याण आश्रम, वनवासी कल्याण आश्रम काय काम करतं आणि कल्याण आश्रमाची सुरुवात कुठून झाली हे जर सर्वांना ऐकायची इच्छा असेल तर मी बोलू शकते का हे तुम्ही मला तिथून सांगू शकता. सर्वप्रथम 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त आपण सर्व महिला इथे आल्यात. मला मध्यंतरी दुशाने मॅडम भेटल्या होत्या इथे आणि त्यांनी मला सांगितलं होते की आम्ही 8 मार्चला कार्यक्रम घेणार आहोत. परंतु आमच्या मुली होळीनिमित्त बाहेर त्यांच्या गावी गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यावेळेस तो कार्यक्रम होऊ शकला नाही आपला 10 मार्चला वगैरे. त्याच्यामुळे आज तो कार्यक्रम तुम्ही इथे घेता आहात आणि त्यानिमित्ताने मला मनस्वी आनंद वाटतो. आणि सर्वप्रथम सर्वांना वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. खरं महिला दिन हा वर्षातनं एकच आपण मानतो, पण ती एक संकल्पना झाली आहे की 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. परंतु महिला आपण कुठेच कमी नाही आणि महिला दिन हा आपला रोजच आपला महिला दिन म्हणून साजरा करीत असतो. कारण घरातली गृहिणी ही जेवढी सक्षम असते तिला पगार नसतो, परंतु ती विविध प्रकारचे कामं घरामध्ये करत असते आणि हे आपल्या सर्वांना सर्वसुख आहे.
नोकरी करणारी म्हणते की मी इतका इतका पगार कमवते, परंतु माझं असं म्हणणं आहे की जी घरी राहते ती नक्कीच नोकरी करणाऱ्या महिलेपेक्षा जास्त काम करते, तिचा मोबदला तिला मिळत नाही. नोकरी करणाऱ्या महिलेला तरी रजा मिळते, परंतु घरच्या महिलेला मात्र रजा मिळत नाही. म्हणून पुन्हा माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम खूपच छान झाला. मला सुद्धा वाटत नव्हतं की आमची विषय इतकी छान होईल. सगळ्यात प्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप छान बोलल्या, तर ताईंनी खूप छान सांगितलं. त्याच्यामुळे सगळ्यांना मी त्यांचे आभार मानते. आणि आता सगळ्यांनी जेवण करून